बारमाही बागायती तालुका म्हणून आंबेगाव तालुक्याची संपूर्ण राज्यात ओळख आहे। रोजगारासाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी आसपासच्या जिल्ह्यातून बरेचसे लोक आंबेगावात येत असतात। नगर जिल्ह्यातील मेंढपाळ कुटुंबे त्यापैकी एक। मेंढी पालनाचा प्रमुख व्यवसाय असणारे हे लोक आपल्या कुटुंब कबिल्यांसोबत विंचवाचं बिराड पाठीवर या उक्तीनुसार जीवन जगत आहेत। सततचा दुष्काळ, सिंचनाच्या अपुऱ्या सोयी, अपुरा वित्तपुरवठा आणि शासनाचं उदासीन धोरण यामुळे शेकडो एकर जमीन असणारा अवघ्या जगाचा पोशिंदा वाऱ्यावर फिरतो आहे। त्याला न राज्य शासनाच्या कर्जमाफीची चिंता आहे न केंद्र सरकारच्या सबसिडीची। 2 वेळचं जेवण मिळालं आणि पोटच्या पोरासारख्या जपलेल्या मेंढ्यांना चारा मिळाला की जीव समाधानी। मुबलक प्रमाणात पाऊस झालाच तर गावाकडे परतण्याची आशा। पाणी साठ्यात कमतरता जाणवू लागल्यामुळे जिल्ह्यात बोरवेल आणि विहीर खोदाईच्या कामांना गती आली आहे। विहिरींची खोदाई करणारी लोक देखील बार्शी, मराठवाडा, नागपूर बार्शी, मराठा, नागपूर परिसरातील त्यांच्या समस्या देखील कमी अधिक प्रमाणात मेंढपाळ कुटुंबासारख्याच। फरक फक्त इतकाच की सध्या सत्तेचा उपभोग घेणारे सत्ताधारी त्यांच्या मतदारसंघातील आहेत, हे विशेष। पाण्याच्या शोधात 300 ते 400 फुटांपर्यंत जीवाची पर्वा न करता खोल विहिरीत उतरून दगड फोडायची कामं करतात। इतरांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतात। कामाच्या ठिकाणी झोपडी वजा खोपट्या बांधून राहणारी माणसं देखील रोजगारासाठी इथं आलेली। पोटाची खळगी भरण्यासाठी रोज नव्या संघर्षाची कथा लिहिणारे हे कष्टकरी यांना हे जीवन जगायला नाही आवडत। त्यांनाही वाटतं आपल्या चिमुकल्यांनी इतर मुलांसारखं शिकावं, हसावं, खेळावं, बागडावं, पण परिस्थिती असं करायला भाग पाडते। कधी निसर्ग कोपतो, कधी दुष्काळ भाळी लिहितो। केंद्र सरकार, राज्य सरकार अशा दुष्काळी भागांसाठी पॅकेज देतात, पण प्रत्यक्षात त्यांच्यापर्यंत काहीच पोहोचत नाही। मग सुरू होते जगण्याची लढाई, जी आजही सुरू आहे, कालही सुरू होती, कदाचित अशीच सुरू देखील राहील। ना सत्ताधाऱ्यांना यांच्याशी देणं घेणं आहे ना विरोधकांना। जिथं राजानं झिडकारलं, निसर्गानं झोडपलं, तिथं तक्रार तरी कोणाकडे करायची। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष पाचपुते, आंबेगाव।